काय आणलं भाजीला? बकरी का मटन? बाप एवढं जोरात मारले दीपक कुत्रे तुला. हे आणलं बुफडाचं बोकडा, चिकन आणलं जास्त. हे चालू आहे फोडणी देणं. लसूण अद्रक टाकलं तळायला. कपडे आत्ताच धुतले, बेडशीटीन ते टाकलेलं आहे ते ते आत्ताच धुतलं. ब्लाऊज शिवायचं आहे, अर्ध शिवलं अर्ध बाकी आहे की नाही. तुम्ही पोरं गेल्यावरच आणलं मटण. टाकलं शिजायला, वरती पाणी टाकलं त्याच्यावर. पाणी नुसतं मध्ये मध्ये. एवढी भूक लागली का? खायचं ना मग. ते पोहे केले तर खात तर नाही काही. आणि ते खायला कसं वाटतं तुम्हाला? ते चिकन मटन खाता कसं तुम्ही? मला तर ते धुतानी नाही करतानीच कसं तरी होतं. आता एखाद्या वेळेस येता जाता ते दुकानासमोरून येता जाता दिसतं तर ते कापतं निवले कसं तरी होतं ते. हां, किती वेळा आणि त्याला अजून आता अर्धा घंटा, अर्धा पाऊण तास. कसं आहे ते बकराचं, वेळच लागतो त्याला. अर्धा तास, 15-20 मिनिट, अर्धा तासात होऊन जाईल समजा. कुकरमध्ये लावलं कुकर. दोघं नाही, दीदी गेली आणि तो गेला तर आता बोर होतंय आहे ना. दीदी म्हणती कशाला सोडलं तिला तिकडे छकुली. अगं तिला सर्दी झाली ती म्हणलं, नाही पावसाचं वातावरण होतं म्हणलं, त्याच्यामुळे आणलं म्हणलं तिला. घर मला वाटलं आता तिकडे पाऊस चालू आहे एवढा, इकडे बी चालू असं म्हणलं, त्याच्यामुळे आणलं. आणि परत सर्दी होती मला, दुखणं तिला उगव जास्त वाढन. बरं आहे म्हणलं तिला तिकडेच. पैसे असते तर मीच नेला असं दवाखान्यात, पण पैसे नव्हते ना माझ्याकडे. ते 200 रुपये फीस आहे त्याची. तिथे ॲडमिट केलं म्हणून तर जरा बरी ती, तिची ताप येत नाही. नसतं केलं तर ॲडमिट अजून प्रॉब्लेम असतात तिथं तापीचा. किती खराब झालं तिथे त्या टायमाला. आणून तिला ते दवाखान्यात जायचं आहे ना, तेव्हा आणून. पहा बरं झाकण उचलून धरा ये पण. पाणी गरम गरम असलं तर जरा बरं राहतं. घ्या बरं पाणी आणून. थोड्या वेळाने जाऊ बाजारातून कोथिंबीर आणि ते आणून घेऊ. कोथिंबीर, तीळ, खसखस. बस झालं. कुकरमध्ये एवढं बी पाणी नाही लागलं. मम्मीने लय भारी केलं ते एकदा त्या म्हातारीच्या घरात. नवीन नवीन चालतं. धरा ताटून पा बरं.
चांगली लय लय भारी लागत होत आहे ना. मीठ कमी आहे ना. आणि आता एवढं नको टाकू मीठ, तेवढं नको टाकू, थोडंसं टाका आता काहीतरी बस. मी छकुलीने त्यांनी आणलं होतं त्या दिवशी, तिने दिलं तर पीस तिला दिदीला. अरे झाकण लावा लागेल त्याला.